नुसत्या पावसाच्या आवाजाने आपल्या डोळ्यासमोर पाऊस उभा राहिला. चिमण्यांच्या चिवचिवाटाने आपण सकाळ समोर आणली, किंवा नुसत्या पावसाच्या दिसण्याने आपण त्याचा आवाज आपल्या कानांना ऐकवला. सूर्योदय बघून चिमण्यांची गाणी ऐकू येऊ लागली. म्हणजे आपल्या कानांनी नुसते ऐकले आणि आपल्या डोळ्यांना ते दृश्य दिसले. डोळ्यांनी पाहिले आणि कानावर आपोआप ध्वनी ऐकू आल्या. आपल्याला काही कळायच्या आत या इंद्रियांनी त्यांचे काम केले. परमपूज्य सद्गुरुनाथ श्री काका महाराज आपल्याला हेच तर सांगतात की समाजकार्य करताना आपली इंद्रिये इतकी सहज खुली असावीत. म्हणजे डोळ्यांना गरजू दिसताच कानांना त्यांची आर्त हाक ऐकू यावी, कानांनी हाक ऐकताच डोळ्यांनी त्यांची गरज बघावी. श्री सद्गुरूंच्या विचारांचा इतका भक्कम पाया लाभल्यानेच आपली संस्था परमपूज्य सद्गुरुनाथ श्री काका महाराज श्री श्रीपाद अनंत वैद्य सेवा परिवार गेले 15 वर्ष अविरत समाजसेवा करीत आहे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी अबाल लहानांपासून ते वृद्ध थोरांपर्यंत सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभत आहे. संस्थेचा उगम पुण्यनगरीत झालेला असला तरी संस्थेचं कार्य आज नागपूर येथे देखील तितक्याच जोमाने सुरू आहे. तसेच संस्थेने आता मुंबई व कोकणातील माणगाव येथे देखील आपल्या कार्याचा विस्तार केलेला आहे. कार्याच्या जागा वेगळ्या, इथली लोक वेगळी आणि इथल्या गरजा देखील वेगळ्या, पण सर्व ठिकाणी कार्यामागचा विचार, कार्यकरण भाव मात्र एकच, जो श्री सद्गुरूंनी दिला आहे. ज्या विचाराचे बीज श्री सद्गुरूंनी आपल्यात पेरले आहे, हे बीज मानव सेवेचे, माणसातील ईश्वर सेवेचे. आरोग्य शिबिर, धान्य वाटप, कपडे वाटप, मुलांना वह्या पुस्तके वाटप आणि संक्रांतीला तिळगुळ तर दिवाळीला फराळ वाटप देखील. या प्रत्येक कार्याची विस्तृत माहिती व त्यामागचा श्री सद्गुरूंचा विचार आज आपण जाणून घेऊया. हे दृश्य पाहून आपल्याला हा संक्रांतीचा महिना असल्याची कल्पना आलीच असेल. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत आपण आपल्या परिवारात तसेच आपल्या इतर प्रियजनांना तिळगुळ देतो. आपली संस्था शाळा, आश्रम, वसतिगृह, अभ्यासिका, आदिवासी पाडे, वस्त्या अशा विविध ठिकाणी आपले कार्य करते. श्री सद्गुरू म्हणतात, आपण जिथे जिथे कार्य करतो ते प्रत्येक ठिकाण, तिथली माणसं हे आपल्या परिवाराचा भाग आहेत. संस्थेशी जोडलेला प्रत्येक माणूस आपला परिवारच आहे. तेव्हा ते आपल्याला आपल्या या परिवारासोबत हा आनंदाचा सण साजरा करायला सांगतात. आपण या सर्व ठिकाणी तिळगुळ वाटप करतो. कोणासाठी ही खूप छोटी गोष्ट असेल, पण आपण जेव्हा अशा ठिकाणी या लोकांना तिळगुळ द्यायला जातो तेव्हा समजते की आपण किती आनंद वाटत आहोत आणि ती लोक देखील आपली किती वाट बघत आहेत. तेही आपल्याला त्यांच्या परिवाराचा भाग बनवू पाहत आहेत. या अशा उपक्रमाने श्री सद्गुरू आपल्याला किती मोठ्या परिवारात जोडत आहेत याची कल्पना येते. इतक्यावरच ते थांबत नाहीत, तर या तिळगुळासोबत त्यांच्या अमृतवाणीतून आलेल्या शुभेच्छा व त्यांचा संदेश सोबत पाठवतात. तिळगुळाच्या गोडीसोबत त्यांच्या मायेच्या शुभेच्छा ते सर्वांना देतात. या सर्व तिळगुळाचे पॅकिंग हे स्वच्छतेची काळजी घेऊन आपल्या संस्थेतील बंधू भगिनी स्वतः पॅक करतात आणि आपण ही सर्व पॅकेट्स प्रत्येक ठिकाणी वाटून येतो आणि सोबत खूप सारे प्रेम आणि आनंद घेऊन येतो. डोळ्यांसमोर तो पंढरपूरचा विठुराया आणि त्याच्या भेटीसाठी चालत निघालेला हा वारकरी. त्याला पर्वा नसते ऊन वाऱ्याची, खाण्याची, पिण्याची, मनी फक्त ओढ विठुरायाची, त्याच्या दर्शनाची. अशा वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर घेण्याचे श्री सद्गुरूंनी सुचवले. नुसते सुचवून ते थांबले नाहीत, तर त्याचे नियोजन कसे असावे याचे मार्गदर्शन देखील त्यांनीच केले. ज्या शाळेत वारकरी मुक्कामासाठी असतात व जेथे आपले हे शिबिर घेतले जाते तिथे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आपण हे आरोग्य शिबिर घेतो. वेळेच्या आधी पोहोचून सर्व व्यवस्था पाहिली जाते. डॉक्टर्स त्यांचे काम चोख करतच असतात, पण त्या व्यतिरिक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या औषधे बांधून देणे, रांगेची व्यवस्था बघणे, आवश्यक गोष्टींचे पॅकिंग करणे, नावांची नोंदणी करणे, अशा प्रत्येक कामाची जबाबदारी प्रत्येकाला सोपवलेली असते आणि संबंधित व्यक्ती ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत असतो. त्यामुळे कसलाही गोंधळ न होता कित्येक वारकऱ्यांची आपल्या संस्थेला सेवा करण्याची संधी मिळते.
या वारकऱ्यांसाठी कित्येक संस्था राहण्याची खाण्यापिण्याची सोय करतात. श्री सद्गुरू त्यांच्या आरोग्याची काळजी करतात. त्यांना कुठे दुखले खुपले तर मलम असावे, सर्दी खोकल्यासाठी औषध असावे, त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना योग्य गोळ्या आणि औषध आपण देऊ करतो, ज्याचा उपयोग त्यांना पुढे प्रवास करताना देखील होऊ शकतो. इतका पुढचा श्री सद्गुरूंचा विचार आणि त्यांच्याच या विचारामुळे आपल्याला सर्वांना ही सेवा करण्याची संधी मिळते. या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे अमूल्य हास्य बघण्याची अनुभूती मिळते. यावर्षी दिनांक 1 जुलै रोजी बिबेवाडी येथील शाळेत 783 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषध देऊ केली. याशिवाय 20 मार्च रोजी एकादशी निमित्त आलेल्या 390 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे देणे असे शिबिर घेण्यात आले. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी वस्त्र ही गरज प्रत्येक ऋतूमध्ये बदललेली दिसते. याकडेच श्री सद्गुरू आपल्याला नजर न्यायला सांगतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऋतूमध्ये कपड्याची गरज ही वेगळी असते. तेव्हा श्री सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने संस्था कपडे वाटप करतेच, पण या व्यतिरिक्त जेथे थंडी जास्त प्रमाणात असते तेथे कानटोपी किंवा उबदार ब्लँकेट्स यांचे देखील वाटप संस्थेने केलेले आहे. कपडे वाटप करण्यासाठी संस्थेमार्फत आधी सुस्थितीत व वापरण्यास योग्य असलेले कपडे गोळा केले जातात. पुढे त्यांचे वर्गीकरण हे लहान मुलामुलींचे, मोठ्या लोकांचे अशा गटात केले जाते आणि पुढे या कपड्यांचे वाटप हे आदिवासी पाडे अथवा जेथे गरजू असतील अशा अन्य ठिकाणी केले जाते. फणसराई, उधेवाडी अशी काही ठिकाणे आहेत जिथे आपल्या या कपडे वाटपाची वाट नेहमी पाहिली जाते. आपली संस्था नियमितपणे या ठिकाणी कपडे वाटपाचा उपक्रम घेत आहे. अन्ना वाचून कोणीही जीव अलिप्त राहू नये अशी श्री सद्गुरूंची कायम तळमळ असते. आपण कार्य करत असलेल्या शाळा, वस्त्या, वृद्धाश्रमे, वसतिगृह अशी ठिकाणी इतर गोष्टींसोबत अन्नधान्याची देखील गरज ओळखून श्री सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने संस्थेमार्फत वेळोवेळी या सर्व ठिकाणी धान्य वाटप केले जाते. यात गहू, तांदूळ, खाद्यतेल, डाळी याशिवाय पोहे, शेंगदाणे, रवा, साखर अशा देखील वस्तूंचा समावेश असतो. आपल्या संस्थेच्या अशा सातत्याचे येथील संचालक देखील कायम उद्गार काढतात. त्यांच्या गरजा ते हक्काने आपल्याला नेहमी सांगत असतात. श्री सद्गुरूंमुळेच आपले व येथील लोकांचे नाते घट्ट तयार झाले आहे. जसे आपण या सर्वांना आपल्या परिवाराचा भाग समजतो, तसे हे देखील आता आपल्याला त्यांच्या परिवाराचा भाग समजतात आणि आपल्या येण्याची वाट पाहत असतात. हे असे फटाक्यांचे फुटणे, फराळ, दिवे ही अशी सर्वत्र रोषणाई दिसू लागली की आपल्याला चाहूल लागते ती दिवाळीची. परिवाराने आनंदाने एकत्र येऊन साजरा करायचा असा हा आनंदाचा एक सण. पण आपला परिवार तर किती मोठा आहे, किती वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेला आहे. त्यामुळे आपली दिवाळीची तयारी खूप आधी सुरू होते. आपल्या परिवारात फराळ पोहोचता करायचा असतो आणि तेही दिवाळी सुरू होण्यापूर्वी. श्री सद्गुरू सांगतात की आपली दिवाळी सुरू होण्यापूर्वी या आपल्या सर्व लोकांपर्यंत आपली दिवाळी पोहोचायला पाहिजे, आपला फराळ पोहोचला पाहिजे. चिवडा आणि लाडू हे असे आपल्या फराळाचे स्वरूप असते. त्यातही एक विशेष म्हणजे हा सर्व फराळ अतिशय उत्तम प्रकारची साहित्य सामुग्री वापरून आपण स्वतः तयार करतो. संस्थेमध्ये काम करणाऱ्या भगिनी अत्यंत मायेने सर्व स्वच्छतेची काळजी घेऊन हा फराळ स्वतः तयार करतात आणि आपण सर्व मिळून या फराळाचे व्यवस्थित पॅकिंग करतो. श्री सद्गुरूंनी केलेले हे नियोजन, त्यांची शिस्त कायम असल्याने योग्य वेळेत हा फराळ बनवून पॅकिंग होऊन प्रत्येक ठिकाणी पोहोचता देखील केला जातो. आपली दिवाळी ही अशी नेहमी आनंदाची साजरी होते. आपल्या प्रेमाच्या या फराळाची प्रत्येक जण वाट पाहत असतो. त्यांच्या आनंदाने आपली देखील दिवाळी अगदी आनंदाने उजळून निघते. संस्थेचा वटवृक्ष असाच वाढावा आणि त्यासाठी संस्थेचे सर्व सभासद प्रयत्नशील आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं तर शाखांचा विस्तार होणे गरजेचे आहे. याची सतत श्री सद्गुरू जाणीव करून देतात. त्याचाच भाग म्हणून आपली संस्था नागपूरमध्ये देखील अगदी जोमाने काम करते. पुण्यामध्ये होणारे सर्व उपक्रम नागपूरमध्ये देखील श्री सद्गुरूंच्या विचाराने त्यांनी आखून दिलेल्या शिस्तीने राबवले जातात.
तिळगुळ वाटप, दिवाळी फराळ वाटप केले जातेच, पण त्याशिवाय मोफत आरोग्य शिबिर, कपडे वाटप, धान्य वाटप यासारखे समाजोपयोगी अनेक उपक्रम आपल्या संस्थेच्या नागपूर शाखेमार्फत राबवले जातात. संस्थेने येथील प्रहारगड भागात मोफत आरोग्य शिबिर घेतले आणि या शिबिराचा 117 लोकांनी लाभ घेतला. याशिवाय येथे छोटेसे रक्तदान शिबिर देखील घेतले गेले. हिवसेवाडा येथे कपडे वाटप करण्यात आले आणि 50 लोकांनी याचा लाभ घेतला. सोबत या लोकांना आपल्या धर्मार्थ दवाखान्यामार्फत मोफत औषधे देखील देण्यात आली. पुण्यासोबत नागपूर हे देखील संस्थेच्या कार्याचे मोठे क्षेत्र बनत आहे आणि यात नागपूरच्या आपल्या सभासदांचा सहभाग खूप मोलाचा आहे. आपले कार्य सुरू असलेल्या कितीतरी वसतिगृहात मुली आहेत. या सर्व मुलींच्या आरोग्याच्या काळजी खातर संस्थेने नवा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेशी संलग्नित अनेक वसतिगृहात मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनचे वाटप सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून मामुर्डी येथील माई बालभवन येथील मुलींना संस्थेतर्फे मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यात आले. तसेच नवीन देसाई निवासी आश्रमशाळा पाचगाव येथे नागपूर शाखेतर्फे परी सॅनिटरी नॅपकिन मॅन्युअल वेंडिंग मशीन बसवण्यात आली. डॉक्टर हर्षा वैद्य यांनी हे कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिकही येथील मुलींना दिले. संस्थेच्या उपक्रमाचे लोकांनी कौतुक देखील केले आणि असे नवनवीन उपक्रम राबवण्यात संस्था अग्रेसर आहे आणि नेहमी असेल. संस्थेचे ब्रीद इथे सार्थकी लागते. हे हसणारे चेहरे आपण योग्य मार्गावर आहोत याची जाणीव करून देतात. हे सर्व सुरू झाले ते सद्गुरूंच्या विचारांपासून. त्यांनी जे विचाराचे बीज पेरले त्यामुळेच हा वटवृक्ष आज भक्कम उभा आहे आणि इतर सर्वांमध्ये आपले वेगळेपण टिकवून उभा आहे. मग ते आपले नियोजन असो वा प्रत्येक उपक्रमात असलेली आपली शिस्त, आपले हे वेगळेपण उठून दिसतेच. हे सर्व साध्य झाले ते सद्गुरूंच्या अमृत विचारांमुळेच, ज्याची सविस्तर माहिती आता आपण घेतलीच. श्री सद्गुरूंच्या या विचारांचा प्रसार करणे या संस्थेचा एक मुख्य उद्देश आहे. संस्थेतर्फे अनेक ठिकाणी सत्संग घेतले जातात. आपल्या प्रत्येक आरोग्य शिबिरात श्री सद्गुरूंच्या विचारांची पुस्तके यांचा स्टॉल देखील लावला जातो. पुण्यामध्ये कर्वेनगर, माणिकबाग, धायरी, तुकाईनगर, दत्तवाडी, भुगाव अशा ठिकाणी नियमित सत्संगाचे आयोजन केले जाते. याशिवाय नागपूर येथील हिवसेवाडा, सौ उदयिक यांचे निवासस्थान, आधासा वृद्धाश्रम, तसेच मुंबईमध्ये बोरिवली, आता नव्याने नांदेड, चिपळूण व अमेरिकेत सुद्धा संस्थेने सत्संग सुरू केलेला आहे. श्री सद्गुरूंचा अमृत विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी संस्थेचा हा छोटासा प्रयत्न आहे. आकाश अजून खूप मोठं आहे. खूप टप्पे अजून पार करायचे आहेत. श्री सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने संस्था वाटचाल करत आहे आणि पुढे देखील करत राहणार आहे. मानव सेवेचे व्रत श्री सद्गुरूंच्या विचाराने अखंड सुरू राहील. जय साईराम.